बुद्ध आणि त्यांचा धम्म. डॉक्टर B.R. आंबेडकर. तीन गौतमाचे बिंबिसारास उत्तर. पूर्वार्ध. 1. याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला, परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही. तो पर्वताप्रमाणे अच राहिला. 2. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदलन करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले. 3. आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही. महाराज, सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्माला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे. 4. दुष्ट मनाच्या माणसांच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विल्यास जातो. फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. 5. आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी वागतात जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. भाग्यशाली पुरुषाला वैभवकाळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही. 6. या जगात संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही. 7. महाराज, माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध उदार्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे. मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन. मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही. 8. मला ह्या ऐहिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वायाने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही. 9. आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्यांची नुसती आशा केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात. 10. सुखाला बळी पडलेल्यांना देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही. वायाचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्याप्रमाणे जो तृष्णार्त आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही. 11. या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही. लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरील. 12. समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही. तवदतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही. 13. मंदद्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली, त्याने सर्व खंड जिंकले व शक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले.
तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. 14. इंद्र जेव्हा वृत्राच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुशाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठमोठ्या ऋषींना वाहाव्यास लावली, तरीही तो संतुष्ट झाला नव्हता. 15. इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेत ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेत ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या, अशा ऋषीमुनींना देखील त्याने जिंकले. त्या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील? सोळा. सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साध्याच्या जे पाठीस लागले आहेत, त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते. 17. सुखप्राप्तीतील यश म्हणजेच सुखी माणसांवरील विपत्ती समजली पाहिजे. कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो. उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधःपातात होतो. 18. कष्ट करून मिळवून ठेवलेली, तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे, या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रम्माण होईल. 19. ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात, अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. 20. जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगिली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. 21. ज्या सुखात रम्माण होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनांप्रमाणे विनाशकारी आहे, अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. 22. ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतला आहे, अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो, त्यांना आनंद मिळत नाही. संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. 23. हाडच घळीत उपाशी मरणाऱ्या कुत्राप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. 24. अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे, जो कपाळकरंटा सुखोपभोगाच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याने या जीवनसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य होय. 25. गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःच नाश ओढवून घेतात, तेजावर भाळून पतंग अग्रीत झेप घेतात, आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळगळतो. म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात. 26. सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला लावल्यास त्यांपैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबत होत. दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्त्व मानले पाहिजे. 27. तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नम्रता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते. 28. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो, प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहन असते, उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते, तसेच शरीराची शुद्धी, आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते.
29 म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत. ते आनंदाच्या उपभोगांचे मार्ग नव्हेत. केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो, असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील? 30 पित्तप्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो, तोच सुखांना आनंद हे नाव देतो. 31 ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही. कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे. 32 भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात, परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात, आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात. भवतु सब मंगलम. साधु 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 साधु.